पत्रकारांवर होणारे हल्ले पाहता राज्य शासनाने कायदा करावा. महेंद्र थोरवे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सध्या जे काही पत्रकारांवर हल्ले होत असल्याने राज्य शासन देखील कठोर कारवाई करत आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले पाहता राज्य शासनाने कायदा करावा. लोकशाहीचा चौथा स्तंभ हा सुरक्षित असला पाहिजे. या पत्रकारांच्या माध्यमातून समाजातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. आपण सारेजण पाहताय की लोकशाहीमध्ये पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण पाहतोय. आणि आज जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे, आता पत्रकारांच्या बाबतीत जे जे आता हल्ले होत आहेत, या संदर्भात राज्य शासन सुद्धा अतिशय कठोर कारवाई त्यांच्यावरती करत आहे. आणि यापुढे आपण सुद्धा आता या अधिवेशनमध्ये सुद्धा आम्ही तो प्रश्न उपस्थित करणार आहोत की वेळोवेळी पत्रकारांवर होणारे हे हल्ले पाहता आपण पत्रकारांच्या बाबतीत आपण राज्य शासनाच्या माध्यमातून कायदा करावा. आणि अशा पद्धतीचे पत्रकार हा जर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, हा सुरक्षित असला पाहिजे. आणि याच पत्रकारांच्या माध्यमातून आपण पाहता की समाजामध्ये असणारी विषमता किंवा समाजामध्ये होत असणारा अन्याय हा दूर करण्याचं काम आतापर्यंत पत्रकारांच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे पत्रकारांना आपण या माध्यमातून संरक्षण हे राज्य शासनाच्या माध्यमातून मिळेल अशा पद्धतीचा नक्कीच निर्णय राज्य शासन अतिशय कठोर आहे आणि या संदर्भात नक्कीच योग्य तो निर्णय राज्य शासन घेईलच.